जावई विकत घेणे आहे। अगं बाई काय सांगताय? खरं तेच सांगतेय। अहो आजचं सुधारण घ्या ना। आज मी दिवसभरात 30,000 रुपये तर कमावलेच असतील आणि तेही घर बसल्या। नाही म्हणजे अगदी थोड्या वेळासाठी बाहेर जावं लागलं मला, पण म्हणजे घर बसले। कसे काय? आता मला सांगा, सोन्याचा भाव रोज उतरतोय ना? हो, देवळातल्या बायका पण म्हणत होत्या आत्ता सोन्याला हात लावण्यात काही अर्थ नाही म्हणून। इथेच तर चुकतं ना आपलं। सोनं घ्यायची हीच तर खरी वेळ आहे, कारण सोन्याचा भाव उतरतोय ना। असं कसं? मला सांगा, लोक सोनं कधी विकत घेतात? दसऱ्याला, अक्षय तृतीयेला, दिवाळीत। तुम्ही हे जे सणवार सांगताय ना, त्या दिवशी सोन्याचा भाव हमखास जास्त असतो। मी काय म्हणते, ज्या दिवशी सोन्याचा भाव कमी असतो ना, तेव्हा ते विकत घ्यायचं आणि जेव्हा सोन्याचा भाव वाढतो तेव्हा ते विकून टाकायचं। म्हणजे कसं माहितीये का, की जेव्हा लोक म्हणतात ना की आता नको बाई सोनं घ्यायला, तेव्हा ते हमखास विकत घ्यायचं आणि लोकांना जेव्हा सोनं घ्यायचं असतं ना, तेव्हा आपण ते विकायचं। म्हणजे आम्हाला काहीच कळलं नाही। नाही समजलं का? मी सोपं करून सांगते हा। म्हणजे बघा, आज सोन्याचा भाव किती आहे? 26,700 रुपये, बरोबर? पण गेल्या महिन्यात तो फक्त 25,000 रुपये होता। त्यावेळेला की नाही, मी सरळ 5 लाखाचं सोनं घेऊन टाकलं आणि आज जेव्हा त्याचा भाव वाढलाय तेव्हा ते मी विकलं। केवढ्याला विकलं? चक्क 5,34,000 म्हणजे मला एका महिन्यात 34,000 रुपये फायदा झाला ना। आता मी काय करणार? परत सोन्याचे भाव कधी पडतायत याची वाट बघणार आणि सोन्याचे भाव पडले की लगेच मी 5 लाखाचं सोनं विकत घेणार आणि मग परत वाट बघणार की सोनं कधी वाढतंय आणि सोन्याचे भाव वाढले की हे सोनं विकून टाकणार। मग काय, माझा फायदाच फायदा। आणि भाव पडलेच नाही तर काय, पैसे आपल्याकडेच आहेत की। पण परत भाव पडणार हे नक्की। हो, हे मात्र खरं आहे। अगं सोनं सारखं खालीवर होत असतं। बरोबर, खाली भाव आला की विकत घ्यायचं आणि वर गेला की विकून टाकायचं। आणि वर गेलाच नाही, खाली खालीच येत राहिला तर? असं कसं? अगो आपण भारतीय ना, आपल्याला सोन्याशिवाय जमतच नाही। लग्न असो, मुंज असो, वाढदिवस असो, दिवाळी, दसरा, कुठलाही सण असो, आपल्याला सोनं लागतच। अगो म्हणून तर ज्वेलर्सची एवढी दुकानं वाढली। म्हणून मी सांगतेय, सोन्यात पैसे गुंतवा। पण वीणाताई, त्यासाठी तेवढे पैसे पण हवेत ना। कशाला? अहो 5 लाखांवर मी 34,000 कमवले। समजा माझ्याकडे 50,000 असते तरी मी 3400 कमावलेच असते आणि 5,000 असते तर 340 रुपये, पण मी कमावले असते की नाही? हेच जर पैसे मी कपाटात बंदिस्त ठेवले असते तर? म्हणून म्हणते, पैसा जेवढा मोकळा ठेवू ना तेवढा वाढेल। अगं बाई, हॅलो। हा वीणा, तेव्हा मी बोलतोय। एक माणूस आपल्या घरी येईल, एक अत्यंत महत्वाची फाईल माझ्या कपाटामध्ये आहे, ती त्याला दे। तो 10 मिनिटात घरी येईल। अहो पण मी घरी नाहीये। नाही, मग तू जिथं असशील ना तिथनं पटकन निघ, हे काम खूप महत्वाचं आहे। अहो पण मला की नाही जरा वेळ लागणार आहे। वीणा हे बघ, असं करू नकोस। अगं त्या स्वीडनच्या कंपनीची माणसं आली आहेत, ती फाईल जर का नाही ना वेळेत पोहोचली तर खूप नुकसान होईल आपलं। हो का? ठीक आहे, मग मी पोचते घरी। हा, तू लगेच निघ, कारण तो माणूसही लगेच घरी पोहोचेल, कळलं का? निघ लगेच। बरं, मी निघतेच, पोचते घरी। बघा, मी इतक्या महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलतेय आणि मध्येच मला असं उठून घरी जावं लागतं। त्याचं काय आहे ना, यांच्या कंपनीतून कोणीतरी माणूस येणार आहे एक महत्वाची फाईल घ्यायला। मला घरी गेलेच पाहिजे। निघू? परत भेटल्यावर मात्र बोलूया सविस्तर। प्रांजल, येते ग बाळा। अगं मम्मा, अजून थोडा वेळ थांबली असतीस तर बरं वाटलं असतं। हो ग, मलाही थांबायचंच होतं, पण अचानक तुझ्या पप्पांचा फोन आला ना। कालिंदीताई, मी काय बोलले त्याच्यावर नीट विचार करा बरं का। नाही म्हणजे आता मनवाच्या शिक्षणासाठी तुम्ही एवढं मोठं कर्ज घेऊन ठेवलंय, ते फेडावं लागेल ना हळूहळू। चला, येते मी तुम्हाला सोडायला गाडीपर्यंत येते। हो हो। विणाई, विणाई, हळू, कुणी ऐकलं म्हणजे? नाही, सगळे आतमध्ये आहेत। हे बघ, काय बोलायचं ते लवकर बोल, मला वेळ नाहीये बाई। थांबा ना, तुम्ही माझ्यावर चिडलात का? नाही ग,
चिडले नाहीये, पण आता मला कळून चुकलंय की तुझ्याकडून काहीही होणार नाही. जे काय करायचं ते मलाच करावं लागेल. मला एक चान्स द्या ना प्लीज. कशाला देऊ? तू करायला जातेस एक आणि होतं भलतच. नाही आता नाही होणार. मला एकच चान्स द्या ना प्लीज. बरं बाई, दिला. पण मी कुठे अडकणार नाही याची काळजी घे. चल जाते बाई, मला उशीर होतो. प्रांजलची आई खूप चांगलं सांगून गेल्या नाही. हो ना. आणि आपल्याला त्यातलं काही म्हणजे काही माहित नव्हतं. आपण ना नुसतं घर घर करत बसतो आणि जगात काय चाललंय आपल्याला काही माहित नसतं. हो ना. 10 वर्षापूर्वी त्या आपल्याला भेटायला हव्या होत्या. अगं म्हणजे आपण सुद्धा सोन्यात थोडे थोडे पैसे गुंतवून ठेवले असते ना, तर आतापर्यंत खूप जमले असते. हो ना. आणि मनवाच्या मेडिकलच्या ऍडमिशनला उपयोगी पडले असते. आता काय उपयोग? वेळ निघून गेली. नाही, अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. आपल्याला ना खरंच यावर विचार करायला हवा. म्हणजे मग ना मनवाच्या लग्नाच्या वेळेस उपयोगी पडतील आपल्याला. वीणाताई सोन्याच्या व्यवहाराबद्दल काय बोलल्या ऐकलत ना तुम्ही? त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. मी एक सांगू का? म्हणजे मला असं वाटतंय की मम्माचं बोलणं तुम्ही एवढं सिरियसली नाही घेतलं पाहिजे. कारण सोनं घेणं आणि विकणं इतकं सोपं असतं तर जगातल्या सगळ्यांनी हाच उद्योग केला असता ना. अगं प्रांजल, तू आजच्या काळातली मुलगी आहेस. तू उलट पाठिंबा द्यायला हवास ह्या गोष्टींना. तू धडाडीनं विचार करायला पाहिजे, तुझी मम्मा करते तसा. आपल्या बरोबर राहून ना ती सुद्धा आपल्यासारखी मध्यमवर्गीय विचार करायला लागली. नाही, तसं नाही. म्हणजे मम्मा जे बोलते ते बरोबर आहे, पण कोणासाठी? ज्यांच्याकडे स्पेअर पैसे, म्हणजे त्यांचं थोडं नुकसान जरी झालं तरी मोठा फरक नाही पडणार, त्यांच्यासाठी ही गुंतवणूक योग्य आहे. म्हणजे आपल्यासारख्यांनी कशात पैसे गुंतवायचेच नाहीत? गुंतवायचे ना आजी. हो, बरेच ऑप्शन्स आहेत. जसं सिक्युअर्ड म्युच्युअल फंड्स आहेत, फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, त्याच्यात गुंतवा ना. हा, थोडे पैसे कमी मिळतील पण कुठे जाणार नाही. अगं सोन्यातले पैसे जाणार नाहीत कुठे. दिवसेंदिवस सोन्याचा भाव वाढतोच आहे. मी तुला सांगते कालिंदी, आमच्या लग्नाच्या वेळेस 1100 रुपये तोळा सोनं होतं. हो, आणि आमच्या लग्नाच्या वेळेस 3000 होतं. मला आठवते ना, मला लग्नात 1 तोळ्याचं मंगळसूत्र घालायचं होतं तर किती जोराने ओरडले होते. काय करायचंय 3000चं सोनं घालून, नाहीतरी आपण पळून जाऊनच लग्न करतोय. बघ म्हणजे किती फरक पडलाय आता. म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेस 1100, तुझ्या लग्नाच्या वेळेस 3000, 2000चा फरक पडला होता की नाही. एकदा करून बघायला काही हरकत नाही. अगं तेवढीच आपली छोटीशी बचत. आजी, मी एक सांगू का? तुम्हाला जर खरंच असे थोडे थोडे पैसे बचतीत ठेवायचे असतील ना, तर माझ्या पप्पांचे ना असे बरेच मित्र आहेत की जे म्युच्युअल फंड्सची कामं करतात. मी पप्पांशी बोलून तुमची भेट घडवून देते. नको बाई, नको नको. हो ना. आणि तेवढे पैसे तरी कुठे आहेत आपल्याकडे? उद्या यदा कदाचित आलेच ना तर तुला नक्की सांगू. अगं आम्ही आपलं असंच मन रिझवत होतो आमचं. सोन्याबद्दल थोड्याशा गप्पा मारल्यानं तरी श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. चला, मला रात्रीचा स्वयंपाक करायचा. ऋता, चल मदत कर मला. आई, मी पण येते. आज अजून काहीतरी नवीन शिकता येईल. चल. आजी तुम्हाला चपाती हवी आहे? आजी चपाती हवी आहे का तुम्हाला? नाही नको. प्रांजल, ते इंटरनेट वरून सगळ्या विषयांची माहिती कळते का ग? हो, जवळजवळ सगळ्या गोष्टींचीच माहिती मिळते. तुम्हाला कशाची माहिती हवी आहे का? नाही नाही, असं नाही ग. म्हणलं गेल्या काही वर्षातले सोन्याचे भाव बघायचे होते. म्हणजे किती चढ उतार झालाय ते. सासूबाई, बराच विचार केलेला दिसतोय तुम्ही. तसं नाही ग, आपल्याला सगळी माहिती असलेली बरी. काय असतं ना, एखादा माणूस आपल्या समोर बसून सगळं सांगत असतो आणि आपल्याला काही माहिती नसल्यासारखं आपण दगडासारखं त्याच्या समोर बसलेलं असतो. हो, हे मात्र खरंय. आता मला सुद्धा आपलं घर आणि त्यातली माणसं, या पलीकडे काही जग आहे हे मी विसरूनच गेले. आई, आजी, ते सोन्याचं तुमच्या डोक्यातून अजून गेलेलं दिसत नाहीये. नाही नाही, गेले गेले. मी आपलं सहज विचारलं ग. थोडा थोडा थोडा, बस. त्याला अजून भूक लागलेली दिसते. पोट भरलं नाही की काय? अहो, बसताय तर बसा ना जेवायला. गोड पण आहे वीणाताईंनी आणलेलं, घ्या ना, छान आहे. नाही नाही, भूक नाही लागलेली. तुम्हाला सगळं उरलंय ना बघायला आलो होतो. झोप येत नाहीये का? आई, अगं
म्हणजे काय झालं ना की एक फोन आला होता मला, मित्राचाच फोन होता. तो येतोय डोंबिवलीत उद्या. मग त्याचं काय? प्रश्न पडला ना त्याला कुठे राहायचं. एका रात्रीचा प्रश्न आहे. तर मी म्हणलं त्याला की अरे ये ना, आपलंच घर आहे. चालेल ना कालिंदी? शिष्य होते विचारताय काय, येऊ दे ना. त्याच्यासाठी काही खास करायचंय का जेवायला वगैरे? नाही नाही नाही, त्याला चालतं आपल्यासारखं सगळं. अहो पण खास मित्र असेल तर काहीतरी स्पेशल करूया ना. रेल्वेतला आहे का? नाही. मग कोण आहे? आई अगं लहानपणचा मित्र आहे माझा. म्हणजे नेमकं कोण येणार आहे? सुनील सुनील पोतनीस. माणूस जर घरी येणार असेल तर त्यावेळेस मी घरी थांबणार नाही. कालिंदी माझं थोडं ऐकून घेतेस का तू? तुम्ही माझं थोडं ऐकणार आहात का? एक तर तुम्ही त्या माणसाला घरी बोलवले आणि ते सुद्धा राहायला. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. अगं एका दिवसाचा प्रश्न आहे फक्त. प्रश्न एका दिवसाचा असू दे नाही तर एका तासाचा. मला चालणार नाही म्हणजे नाही. गेल्या वेळेस तो जेव्हा घरी आला होता ना तेव्हा मी घराबाहेर गेले होते. अगं बाई काय सांगतेस काय? हो सासूबाई, मी काहीतरी कारण सांगून बाहेर गेले होते. तुम्ही कोणीच नव्हतात घरी. ऋता होती. हो ना ग ऋता? हा हो हो, मी होते ना तेव्हा. सासूबाई अचानक कुठेतरी निघून गेल्या होत्या. अगं पण आता त्याला मी ये म्हणून सांगून बसलोय ना. मग आता कसं सांगू? नको येऊस असं? एक मिनिट, मला समजेल का नक्की काय प्रॉब्लेम आहे ते? तो इथे येण्यानं एवढं मोठं काय आभाळ कोसळणार आहे? ते यांनाच विचारा. तो इथे येण्यानं एवढं मोठं काय आभाळ कोसळणार आहे? ते यांनाच विचारा. मला कशाला विचारा? सांग आता तूच काय कारण आहे ते. मला काही बोलायचं नाहीये. सासूबाई, मला फक्त एवढंच म्हणायचंय, यांना त्या मित्राला ते घरी बोलवायचंय ना, बोलवू दे. घर ह्यांचंच आहे. पण मी मात्र तेव्हा घरी थांबणार नाही हे नक्की. कुठे जाणार आहेस तू? इथे कोण आहे तुझं? मी ऋताच्या आईकडे जाईन नाही तर प्रांजलच्या आईकडे जाईन. पण मी घरात थांबणार नाही. तुम्हाला त्याला जितके दिवस इथे थांबवायचे ना तेवढे दिवस थांबवा. तो गेला की मला सांगा, म्हणजे मग मी येईन. कालिंदी, माधवा मला एक सांग, हा पोतनीस म्हणजे तुझ्या लग्नाच्या आधी पण यायचा आपल्याकडे, लग्नानंतर सुद्धा येत होता. मला आठवतंय एक दोनदा तो जेवायलाही आला होता. कालिंदीने सागर संगीत जेवण केलं होतं त्याच्यासाठी. तशी बरी बोलायची ती त्याच्याशी. आजच काय झालं हिला एकदम? जाऊ दे गाई, सोडतो. काहीतरी उगाचच डोक्यात घेऊन बसलेत. आता मी त्याला सांगितलंय ये म्हणून. तिला जायचं असेल तर जाऊ दे बाहेर. मी काय नाही करू शकत. बरं कधी येणार आहे तो? दुपारपर्यंत येतोय, 3-3:30 पर्यंत. अरे माझ्या रामा, म्हणजे कालिंदी बाहेर गेल्यावर ऋता आणि प्रांजल दोघीच घरात असतील का? तुम्ही दोघं कुठे चाललात? अरे आमची ती सिनियर सिटीजनची मीटिंग आहे ना, पावसाळी सहलीला जायचंय ना, त्यासाठी जायचंय आम्हाला. हो पण ती काही महत्वाची नसेल ना? महत्वाचीच आहे, कारण सहलीला कुठे जायचंय ते उद्याच्या मीटिंग मध्ये ठरणार आहे, म्हणून आम्हाला जायलाच पाहिजे. पण मग आता उद्याचं काय करणार? उद्याचं उद्या बघू. थांबेल तो, मी येतो पर्यंत. ऋता तुझ्या आईला सांग उद्या कालिंदी तुमच्याकडे येईल म्हणून. नाही नाही, ते शक्य नाहीये. माझी आई गावी गेलीये
आणि घराची चावी पण माझ्याकडे नाही. मग काय आता दुसरा काही पर्यायच नाहीये. हिने हट्टच केला बाहेर जाणार म्हणून तरी जाईल वीणाताईंकडेच. आई, आता जास्त प्रश्न न विचारता मी सांगते तेवढं कर ना. हा हो हो, मी सांगितले तू गावी गेलीस म्हणून. हा हा हा, तेव्हा उद्या घरातला फोन उचलू नकोस. हा, उगाच धालीत फोन उचलशील आणि माझे वांदे करून ठेवशील. अगं आई, हा फोन रिसिव्हर बाजूला काढून ठेवला ना की कोणाचा फोनच येत नाही. हा हा, कळलं का? हा, बरं आत्ताच काढून ठेव, नाहीतर विसरून जाशील. अगं काही नाही ग होत तुला. हा हा, मी ठेवते फोन. मी फोन ठेवेल ना बाजूला काढून. कोण आहे ते सुनील पोतनीस? आईच्या किंवा बाबांच्या तोंडून मी हे नाव कधीच ऐकलं नाही. काय सांगतोस? हो ना, त्यामुळे आई का चिडली हे मलाही सांगता येणार नाही. आपण एक काम करूया का, आपण आजीला विचारूया. नाही, त्यांनाही माहिती नाही. त्याच उलट बाबांना विचारत होत्या की आई इतक्या का चिडल्या. राया, आपण बाबांना विचारूया का? नाही, नको. उगाच आमच्या भानगडीत कशाला पडताय म्हणून ते आपल्यावरच चिडतील. नको. काय ग, काय झालं? आई उद्या तुझ्या मम्माकडे जाणार म्हणून तुला टेन्शन आलंय का? त्या काही खाणार आहेत का आईला? तसं नाही रे, मी पण जाते हवं तर. अरे सकाळी मम्मा घरी आली होती ना, तेव्हा तुम्ही सोन्यात पैसे गुंतवा अशी ऍडवाइस देत होती. आता तिथे गेल्यावर अजून ती काय काय ऍडवाइस करेल कुणास ठाऊक. तुझी मम्मा आज घरी आली होती? हो, तू गेलास आणि ती आली. काय म्हणाले ते? सोन्यात पैसे गुंतवा. त्यांना म्हणायचं ना की पैसे गुंतवण्यासाठी आधी ते असावे लागतात. राया, मी खरं सांगू का, ती ऍडवाइस देत नव्हती. तिला ना सवयच आहे सतत असं लोकांना दाखवायची की बघा माझ्याकडे किती पैसे. सॉरी, असतो एखाद्याचा स्वभाव. त्याला आता आपण तरी काय करणार ना. बरं जाऊ दे, चला आता आपण झोपूया. काय ग, आता काय झालं? राया, मला अजूनही वाटतंय की आईंना मान्य नसताना हा पाहुणा घरी येणं कितपत योग्य आहे. मग आता काय करायचं असं तुझं म्हणणं आहे? नाही, माझं तसं काहीच म्हणणं नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं की आईंना तो घरी यायला का नकोय हे जर आपल्याला कळलं ना तर आपण बाबांना समजावू शकतो ना. म्हणजे जर सगळ्यांनीच सांगितलं तर ते ऐकतील. ते तसं धरून नाही ठेवणार आणि मग आईंचं मम्माकडे जाणं टळेल. मुख्य मुद्दा हा आहे. एक विचारू का? विचार ना. राया, आई त्यांच्या माहेरी कधीच जात नाही. नाही, तुला आठवतंय मी तुला एकदा सांगितलं होतं, माझ्या आईने पळून जाऊन लग्न केलं म्हणून तिच्या घरचे म्हणजे माझे आजी आजोबा तिच्यावर नाराज झाले. नंतर त्यांनी त्यांचं लग्न एक्सेप्ट केलं. पण अचानक काय झालं कोणास ठाऊक, ते बोलायचेच बंद झाले. आता ते नागपुरात राहतात माझ्या मामाच्या घरी. हो, म्हणजे आईंना माझ्या मम्माकडेच जावं लागेल. राया, हा माणूस कोण आहे हे कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कदाचित दादाला माहिती असेल. मला पण नाही माहित हा पोतनीस कोण आहे आणि आईला काय प्रॉब्लेम आहे. तेच तर कळत नाहीये ना. आजी म्हणत होत्या की लग्नानंतर तो घरी यायचा आणि आई त्याच्याशी नीट बोलायच्या.
मला असं वाटतंय त्या दोघांमध्ये कशावरून तरी भांडणं झाली असणार. नाही राय, तुला असं वाटतं का आई कोणाशी भांडतील? मग या व्यतिरिक्त दुसरं कारण काय असणार? काय कर होता? हा, तुला काय झालं? मला माहिती आहे त्या माणसाबद्दल. तुला कसं माहित? अगं अजून आजीला पण माहिती नाहीये. पण मला माहिती आहे त्या माणसाबद्दल. मी भेटली आहे त्या पोतनीसांना. कधी आणि कसा आहे तो माणूस? मगाचपासून आम्ही त्याच्याविषयी बोलतोय, मग तू शांत काय आहेस? बोलायचंस ना. नाही, मी नाही सांगणार. पण का? मी सांगितलं आणि उद्या काही झालं तर तुम्ही सगळे माझंच नाव घेणार आणि परत मीच अडकणार. त्यापेक्षा नकोच ते. तुझं नाव आम्ही कशाला घेऊ? फक्त प्रॉब्लेम काय झालाय हेच जाणून घ्यायचंय आम्हाला. नाही, मी नाही सांगणार. कारण कानफट्या नाव पडलंच आहे मला, त्यात अजून नको. तर काय, कशाला उगाच भाव खाते? सांग ना. वहिनी प्लीज सांग ना. हे बघ, तो माणूस काय आहे, कसा आहे, हे आत्ता कळणं खूप आवश्यक आहे. कुणाला सांगणार नसाल तर मी सांग. सांग, आम्ही कुणालाही सांगणार नाही. ते जे सुनील पोतनीस आहेत ना, ते खूप लंपट आहेत. मग त्यांची नजर बायकांच्या बाबतीत फार वाईट आहे. काय? बाबांनी अशा माणसाची मैत्री कशी काय केली? तुम्हा पुरुषांना अशी नजर पटकन कळत नाही, पण आम्हा बायकांना ती पटकन कळते. मागच्या वेळेलाही ते आले होते ना, तेव्हा आई पटकन घराबाहेर निघून गेल्या होत्या आणि मी चहा नाश्ता द्यायला गेले तर ते माझ्याकडे वाईट नजरेने बघत होते.